आणि यानंतर दिवसभरातली अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी, शिवसेना कुणाची यावर सुनावणी सुरू असल्याचं आपण पाहिलेलं आहे। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आता संपलेला आहे। अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू आहे। रेबिया प्रकरणामध्ये 10व्या सूचीचा गैरवापर झाल्याचा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवींनी केलाय। सत्ता संघर्षाच्या अनुषंगाने ही अत्यंत महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण सध्या पाहतो आहोत। अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे। त्याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद सध्या सुरू असल्याचं समजतंय। कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेत आतापर्यंत? महत्त्वाचं म्हणजे कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद नुकताच संपलेला आहे। त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती लेखाजोखा संपूर्ण आपल्या या युक्तिवादात त्यांनी मांडलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती लंच नंतर पुन्हा एकदा कामकाजाला सुरुवात झाली सुप्रीम कोर्टाच्या, त्यामध्ये त्यांनी 3 महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहे। एक तर ज्या पद्धतीने माहिती मिळते की विधानसभा अध्यक्षाच्या कामकाजावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आणि सध्या आता अभिषेक मनु सिंघवी हे युक्तिवाद करतात। महत्त्वाचं म्हणजे अजूनही खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं युक्तिवाद सुरूच आहे। आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत कामकाज होतं, त्यानंतर होऊ शकतं उद्या शिंदे गटाच्या वतीने म्हणजे खास करून बाळासाहेबांच्या शिवसेना वतीने युक्तिवाद केला जाऊ शकतो, शक्यता आहे। पण निर्णय शेवटी कोर्ट घेईल। पण या संदर्भात आतापर्यंत काय झालं लंच नंतर हे सांगण्यासाठी माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट राज पाटील, जे या संपूर्ण प्रकरणामध्ये युक्तिवाद करत आहे आणि ते प्रमुखपणे आयोग देखील आहे। सर, आपला आता जो युक्तिवाद सुरू आहे, खास करून जर बघितला आपण आता अभिषेक मनु सिंघवी सुरू आहे, पण त्यापूर्वी कपिल सिब्बल यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती युक्तिवाद केला आहे। ते प्रमुख मुद्दे कुठले आहेत? माननीय घटनापीठापुढे कपिल सिब्बल यांनी अनुसूची 22 आणि विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय घेतो त्यात निर्णय घेण्याची पावर्स म्हणजेच निर्णय घेताना समतोल असायला हवा आणि कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी अध्यक्षांनी घेतली पाहिजे, यावर सुद्धा आर्ग्युमेंट झाली। त्याचबरोबर सभागृहात समतोल ठेवणे, अध्यक्षांचे कामकाज समतोल ठेवणे आणि अन्याय होणार नाही कोणावर याची काळजी घेतली पाहिजे। आणखीन दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी सिब्बल यांनी उपाध्यक्षांना अधिकार आहे, घटनात्मक अधिकार आहे त्यांना, ते आमदारांना अपात्र करू शकतात। हे उपाध्यक्षांच्या जे अधिकार आहे त्यावर सुद्धा आर्ग्युमेंट केली। आणि तिसरं म्हणजे जी कारवाई झाली अपात्रते संदर्भात ती कशी योग्य आहे यावर त्यांनी आर्ग्युमेंट केली। दुसरं, मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय राज्यपाल हे अधिवेशन बोलू शकत नाही यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलं। त्याचबरोबर उपाध्यक्षांच्या अधिकाराचं न्यायालयात त्यांनी विस्तृत आर्ग्युमेंट केली। त्याचबरोबर नवीन जे विधानसभा अध्यक्ष बनलेले त्या संदर्भात सुद्धा माननीय कोर्टासमोर कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजू मांडली। त्यानंतर कपिल सिब्बल यांचे आर्ग्युमेंट झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडूनच अभिषेक मनु सिंघवी हे आर्ग्युमेंट करत आहेत। ते सुद्धा अपात्रतेच्या संदर्भात डिस्क्वालिफिकेशन संदर्भात, नवाब रेबिया केसच्या संदर्भात अशा आणि अनेक संदर्भ देऊन त्या उद्धव ठाकरे गटाकडूनच एक पार्टी म्हणून ते सुद्धा आर्ग्युमेंट करत आहे। आता अभिषेक मनु सिंघवीच्या युक्तिवादाची दिशा कशी आहे? त्यांची पण जी दिशा आहे ती म्हणजे जी कपिल सिब्बल यांनी डिस्क्वालिफिकेशनच्या मुद्द्यावर भर दिला त्याच मुद्द्यावर त्यांचा बी भर दिसतो आणि त्याच अनुषंगानं नवाब रेबिया केसचा संदर्भ देऊन आणि डिस्क्वालिफिकेशनच्या ह्या सगळ्या गोष्टी ते डिस्क्वालिफिकेशनवर जास्त भर देताना सध्या तरी दिसत आहेत। सध्या वाटते का तुम्हाला की हे 7 सदस्य खंडपीठाकडे जाण्याची शक्यता आहे, जी सकाळपासून चर्चा होती? अजून आतापर्यंत फक्त उद्धव ठाकरे गटाकडूनच आर्ग्युमेंट झालेले आहे। अजूनपर्यंत जोपर्यंत एकनाथ शिंदे यांच्याकडून बाजू मांडण्यात येत नाही तोपर्यंत कोर्ट त्या निर्णयाकडे जाणार नाही। पण आता सध्या 3:15 होत आहेत आणि 4 वाजेपर्यंत कोर्ट चालवतात, म्हणजे नॉर्मल कोर्ट हवर 4 वाजेपर्यंत असतात, ते अजून डिसाईड व्हायचं आहे। म्हणजे महत्त्वाचं म्हणजे अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आज युक्तिवाद झाला आहे खास करून कपिल सिब्बल यांच्या वतीने आणि या महत्त्वाच्या मुद्द्यांच्या आधारावरती कुठेतरी निर्णयाची दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे। अजून जसं उल्लेख केला आहे ॲडव्होकेट राज पाटील यांनी की 3:30 वाजलेले आहेत, त्यानंतर 4 वाजेपर्यंत कामकाज होईल, त्यानंतर शिंदे गट म्हणजे बाळासाहेबांशी शिवसेनेच्या वतीने युक्तिवाद होण्याची शक्यता आहे, पण तो युक्तिवाद उद्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बरं प्रशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। सुनावणी संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं घेतच राहणार आहोत। आपण पाहिलं की आता कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपलेला आहे आणि अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करतायत।
3:15 वाजले. 4 वाजेपर्यंत कोर्टाची सुनावणीची वेळ आहे. काय नेमकं पाऊण तासात होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आज सकाळपासून ज्या वेळेला ही सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू झाली त्यानंतर काही राजकीय नेत्यांनी या संदर्भातल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या आपण पाहूया. बघा, मी असं म्हणणार नाही जसं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आम्हाला चिन्ह मिळणार आणि आम्ही जिंकणार. ती काही निवडणूक नाही आहे किंवा ती ईव्हीएम मशीन नाही आहे सेटिंग करायला, किंवा जे मिस्टर राणे म्हणाले आहेत ब्रेकिंग न्यूज घ्या, चिन्ह मिंध्यानाच मिळणार. आम्ही इतकंच सांगू, आमची शिवसेना ही 100% खरी आहे. आम्ही म्हणजे शिवसेना आहोत, म्हणजे ठाकरेंची शिवसेना ही खरी आहे आणि आमचा न्यायदेवतेवरती विश्वास आहे. एक 4-5 दिवसापूर्वी पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी सगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाची जी बाजू आहे शिवसेनेने ती मांडलेली ती कायद्याला धरून आहे पूर्णपणे. मग पक्षांतरबंदी कायद्याचा मुद्दा असेल, व्हीपचा मुद्दा असेल, पक्षाचा मुद्दा असेल, या सगळ्या मुद्द्यामध्ये कायदेशीरदृष्ट्या शिवसेना एक मजबूत आहे आणि म्हणून निश्चित या सगळ्या निकालाकडं शिवसेना निश्चित सकारात्मक बघते. नाही, आमची तर विनंती आहे, परमेश्वराला विनंती आहे की बाबा माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूनेच निकाल लागावा. कारण ही बाजू सत्तेची बाजू आहे. यांनी बंडखोरी केली, यांनी गद्दारी केली. गद्दारांना कधीही त्या ठिकाणी जर असं आपण त्या ठिकाणी त्यांना रिलीफ द्यायला लागलो, त्यांना मदत करायला लागलो, त्यांना मान्यता द्यायला लागलो, तर मग देशात हे अराजकता पूर्ण अराजकता राजकीय पक्षामध्ये किंवा सत्तेमध्ये हे लागू शकते. आमची बाजू सत्तेची बाजू आहे. सत्याचाच विजय होईल. हे पूर्णपणे सत्याला न्याय मिळेल असं आम्हाला पूर्णपणे वाटतंय.